गेल्या 2-4 दिवसापासनं मला माझ्या काही मित्रांनी इतकं बेजार केलंय, सारखे मला फोन करतात आणि म्हणतात मराठा आरक्षणावर का बोलत नाही. सारखे फोन करतात. उत्तर एकच आहे, संग्राम बापू भांडारे ना, ब्राह्मण आहे ना, मराठा आहे ना, माळी आहे ना, वंजारी आहे ना, सुतार आहे ना, मातंग आहे ना, भिल्ल ना, मार आहे. संग्राम बापू भांडारे फक्त हिंदू आहे. आणि दादा आंतरवलीमध्ये जेव्हा पहिल्यांदा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आणि सगळा हिंदू धर्म मनोज दादा जरांगेंच्या पाठीशी उभा राहिला, तेव्हाच आपण थोडासा इतिहासाचा धांडोळा घ्या. आंतरवली सराटीमध्ये जे कीर्तन झाले ना, हिंदू धर्मातल्या प्रत्येक जातीत जन्माला आलेल्या कीर्तनकारानं आंतरवलीमध्ये जाऊन कीर्तन केले. त्याच्यात मी पण होतो. 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजातील जेवढी म्हणून पोरं कीर्तनकार झाली त्या सगळ्यांनी आंतरवलीत कीर्तन केली. पण नंतरच्या काळात काय झालं, हिंदू धर्मातल्या जातींमध्ये संघर्ष सुरू झाले, ज्याला आपण मराठा ओबीसी संघर्ष म्हणतो. आणि मग मात्र आम्हाला तटस्थतेची भूमिका घ्यावी लागली. आम्ही तटस्थ झालो का? जेव्हा धर्मातल्या जाती आपापसामध्ये भांडतात किंवा धर्मातल्याच जाती एकमेकांच्या पुढे उभे राहतात, तेव्हा धर्म प्रचारक म्हणून तटस्थतेची भूमिका घेणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही जर जातीयवादी विषयांमध्ये खतपाणी घातलं ना तर समाजात दंगली होतील. तेव्हा आमचं काम शांत बसणं आहे. का? पुढं तुमचे भांडणं संपल्यावर ना तुम्हाला सगळ्यांना हिंदू म्हणून एकत्र करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. तुमची भांडणं काय लय दिवस नाही चालणार हो. तुम्ही भावंडाचे नाही एकमेकांचे, पण जेव्हा तुमच्यामध्ये एकमेकांच्या समोर आम्हाला प्रेमानं बसवायचंय ना, तेव्हा प्रेमानं एकत्र बसा म्हणायला आम्हाला पुढं व्हावं लागणार आहे. आणि आज जर आम्ही जातींच्या बाजू घेऊन वक्तव्य केले तर कोणतं नाक घेऊन आम्ही म्हणायचं धर्माच्या नावाने एकत्र या. म्हणून फक्त शांत बसलो, म्हणून शांत बसलो. पण माझं एखादं विधान आहे का? मी जरांगे पाटलांना विरोध केला. माझं एखादं विधान आहे का? मी हाके साहेबांना विरोध केला. अजिबात नाही. का? जातीयवादी विषयांमध्ये आम्ही पडत नाही. आम्ही हिंदू धर्माचे सेवक आहे. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला जरांगे पाटील पण पूजनीय वंदनीय आणि आम्हाला हाके साहेब पण वंदनीय पूजनीयच आहे. का? आम्ही धर्माचे सेवक आहे. आणि आम्हाला सगळ्यांना यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. दादा होतं हे बघा, घर म्हटलं ना भांड्याला भांड लागत त्यालाच घर म्हणतात. ज्या आरती भांड्याला भांड लागत त्या आरती घरातले माणसं जिवंत आहे बर का. पण भांड्याला भांड लागू द्या, पण उद्याचा सूर्य जेव्हा उदय होत असतो तेव्हा सगळं घर परत गुन्ह्या गोविंदानच एकत्र नांदलं पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे. हे होऊन जातील. हे विषय लय दिवस चालत नाही. काहीतरी हे बघा, शेवटी संविधान सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कायदा श्रेष्ठ आहे. उद्या छोटे मोठे निर्णय येत राहतील, पण आजच्या आपल्या विधानांमुळं आयुष्यभराचं नातं तुटता कामा नये. म्हणून मी सांगतोय, ज्याला जे वाटतंय ते करा, पण शेवटी डोक्यात एकच पाहिजे, आपल्याला महत्वाचा भगवा ध्वज आहे, आपल्याला महत्वाचा हिंदू धर्म आहे, आपल्याला महत्वाची गोमाता आहे. आणि त्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी हिंदू धर्मातल्या सगळ्या जातींना एकत्र यावं लागल, तेव्हा भगवा ध्वज फडकल. विठ्ठल विठ्ठल. आणि मग नाही भगवा नका ठेवू पायाखाली. दुसरं हे देऊ का? मागू मला दे रे बाबा, एक पंचा दे त्यांना दे. साहेब, साधू संतांनी मात्र त्याच्यावर इतकं काम केलं, निष्ठेचा धडा दिला की बाबा जात बाजूला फेका आणि धर्माच्या नावाने एकत्र या. तुम्ही जर विभागल्या गेले, वाटल्या गेले जाती जातींमध्ये तर फायदा नेहमी परकीय आक्रमणकर्त्यांना झाला. इंग्रज अधिकाऱ्यांना विचारलं, तुम्ही 150 वर्ष हा देश कसा लुटला? म्हटलं यांच्यात भांडणं लावले, भांडा तुम्ही, आम्ही राज करू. मुघलांना विचारलं, तुम्ही एवढ्या वर्ष कस काय यांना गुलाम केलं? म्हटलं यांच्यात भांडणं लावले आम्ही, या आपापसात भांडले ना, आम्ही लांबून माझ्या पाहिली. आणि बघा 2025 मध्ये काय सुरू आहे. हिंदू भांडतोय
आणि हिंदू विरोधी मजा घेताय. विठ्ठल 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 गुदगुल्या होताय त्यांना. आणि म्हणून मात्र साधू संतांनी गावोगाव जाऊन नारा दिला, बाबा एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत. आता सगळे मिळून आपण आपल्या धर्माचं काम करू. गेले भगवान श्री तुकाराम महाराजांनी तर फार त्याच्यासाठी फार मोलाचा वाटा घेतला. दादा रान पिंजून काढलं. आम्हाला का अभिमान आहे माहिती या परंपरेचा. या परंपरेचं योगदानच लय हो. अहो मी मराठवाड्यात गेलो होतो कीर्तनाला. एका गावामध्ये, एक गाव साधारण 5 किलोमीटर राहिलं, रेंजच गेली मोबाईलची. ते गुगल मॅप सेट केलेलं होतं म्हणून आपलं गेलो मी, पुढे जात राहिलो. त्यानंतर गाव राहिलं 1-2 किलोमीटर, रस्ताच संपला डांबराचा. पुढं गाडी चालायची, मागं फुफाटा उडायचा. मनात विचार असा आला, पुढं गाव तरी आहे का नाही का ट्रॅप आहे. एक घाट लागला छोटासा, उतरून गेलो घाट. पण अंगावर काटा येतोय. घाट उतरून गेल्यानंतर साहेब लोक, जे दृश्य मला दिसलं ना, या पोलीस बांधवांना साहेब म्हणतोय बरं का, साहेबच म्हणू ना त्यांना. साहेब लोक खाली उतरून गेलो घाट. 100 महिलांनी सफेद साड्या घातलेल्या होत्या, डोक्यावर गजरे लावलेले होते. 100 पुरुषांनी डोक्यावर फेटे बांधलेले होते, कमरेला धोतर गुंडाळलेलं होतं. 100 महिला आणि 100 पुरुष पावल्या खेळत हरिपाठ करीत होते त्या गावात. तुम्ही टाळ्या वाजवल्या, धन्यवाद. पण तात्पर्य काय माहितीये? अहो 2025 मध्ये सुद्धा ज्या गावात अजून मोबाईलची रेंज पोहोचलेली नाहीये, ज्या गावात अजून डांबराचे रस्ते पोहोचलेले नाहीये, त्या गावात माझ्या ज्ञानोबा तुकोबांचा हरिपाठ शेकडो वर्षापूर्वी पोहोचलेला आहे. कुठं नाच करता वारकरी संप्रदायाचा? अहो तुमच्या लय आधी पोहोचलेला आहे गावागावात. ना तंत्रज्ञान पुरू शकतं, नाही अपूर्ण पडल ते. त्याच्याही खोलवर गेलाय तो संप्रदाय, मुरलाय मातीत, असा मुरलाय. किती रान पिंजून काढलं. कोणत्या सुविधा होत्या? हे यूट्यूब होतं, गुगल होतं का, इंस्टाग्राम होतं का, फेसबुक होतं? नाही हो, काही नव्हतं. फक्त साधू संतांनी जी तळमळ अंतकरणामध्ये ठेवली आणि साधू संतांचा विचार पेरण्यासाठी मजल दर मजल केली. गेले गावात गेले. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. ते म्हटले जाऊ द्या, कालपर्यंत जे झालं ते जाऊ द्या, द्या सोडून. झालं गेलं, गंगेला मिळालं. आता आपण पुढं निघू. आता माझा तुम्हाला एवढाच उपदेश आहे, आता तुम्ही तुमच्या आयुष्याचा वाटोळं करून घेऊ नका. तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करून घेऊ नका. काय महाराजांचं कीर्तन त्या दिवशी गावात झालं आणि गावातल्या काही लोकांना ते काय पटलं कीर्तन. म्हटले बरोबर आहे, आपण चुकीचं वागत होतो आपल्या आयुष्यामध्ये, अनेक गैरसमज आपले होते. महाराजांनी आज आपल्याला निष्ठेचा धडा दिला, आपल्याला जागं करायचं काम केलं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. आता जागे व्हा, आता जागा रे भाईंनो जागा, आता जागा रे भाईनो 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 जागा. चोर निझाल्या नाडूनी बागा, चोर निझाल्या नाडूनी बागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईंनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागार. आता जागे व्हा. जाऊ दे, आतापर्यंत नाही लावला कपाळाला टिळा, पण उद्यापासून तर कपाळाला अंड ठेवू नका. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा,
हृदयी कळवळा वैष्णवांचा. अरे भगवत भक्तांबद्दल प्रेम निर्माण करा. गळ्यात तुळशीची माळ घाला, कपाळाला टिळा लावा. काय वाईट हो टिळा लावल्याने? काय वाईट होणार आहे? अहो टिळ्याचे फायदे सांगू. ऊर्ध्व पौंड्रभार, कंठी शोभे माळ, कापे कळी काळ तया भेने. तुमच्या कपाळाला जर टिळा असला तर कळी काळ सुद्धा तुम्हाला घाबरतो. प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचं सामर्थ्य तुम्हाला तो टिळा देतो. टिळ्यामुळे तुमचं अस्तित्व सिद्ध होतं. तुम्ही कोण आहे, देवाचे का राक्षसाचे? लगेच कळतंय. तो टिळा म्हणजे काय? तो देवाच्या नावानं. एखाद्या महिला आपली जेव्हा कुंकू लावते काय सिद्ध होतं? इला नवरा आहे, बरोबर आहे. मग तसं जेव्हा आपण नुसतं महिलांसाठी नाही नियम, आपल्यालाही कोणीतरी बाप आहे राम म्हणून टिळा लावायचा आहे. आता काय करावं आपण? सांगून सांगून दमलो. लांडच ठेविता कपाळ. परवा एकाला म्हटलं टिळा का लावित नाही, हसत मला म्हणतो मी सायन्सला आहे. सायन्सला आहे म्हटलं गादाड्या हुशार आहे तू, मोठा लावला पाहिजे टिळा. आर्टवाल्याने थोडा छोटा लावला तरी चालेल. हुशार आहे ना, मग हुशारी जास्त दाखव ना. टिळा लावल्यानंतर 10 वर्ष वय कमी वाटत, तरुण दिसतो माणूस टिळ्यावाला. ज्यांचे लग्न जमत नाही त्यांनी ट्राय करा. 1.5 महिन्यात मला फोन कराल बापू जमलं. टिळ्याचे फायदे. भेटलेला माणूस तुम्हाला राम रामच म्हणणार. आता अनेकांना मी जय श्रीराम म्हणतो त्याचं दुःख नाही. अरे आमचा आजा राम राम म्हणायचा, आमचा पंजा राम राम म्हणायचा, आमचा बाप राम राम म्हणतो, मग आम्ही काय म्हणू? राम रामच म्हणणार ना. मला एक जण म्हणे रामकृष्ण हरी का म्हणत नाही? अरे तो मंत्र आहे आमचा, तो माळीवर जपितो आम्ही. तो ध्यानस्थ बसल्यानंतर त्याचा जप करतो. आमच्या हिंदू धर्मामध्ये भेटलेल्या माणसाला मंत्र नाही सांगत, जय जयकार करायचा असतो देवाचा, म्हणून आम्ही जय श्रीराम म्हणतो. इतकं सरळ आहे. बरं दादा काय म्हणत होते आपले पूर्वज? राम रामच म्हणायचे ना. अहो पारावर बसलेले माणसं, या पाहुणं राम राम. काय येतो असायचा? राम राम म्हटलं की जर पुढचा राम राम म्हटला तर आपला, जर पुढच्याने तोंड वाकडं केलं तर जा पुढच्या घरी, घरी कोणीच नाही आमच्या. ते गणित होत. तुम्ही बघा, तुम्हाला भक्त ओळखायचा असेल तुम्ही फक्त समोरच्याला राम राम म्हणा. मी साहेब लोकांना सुद्धा जय श्रीराम म्हणतो, प्रेमानं म्हणतात, जय श्रीराम म्हणतात. तो जय घोष आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र आहे. बाबाजी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा जपावा. आणि आपले वैष्णवगण भेटल्यानंतर, आपले सहकारी भेटल्यानंतर जय जयकार करावा. आणि तो जय जयकार काय? जय श्रीराम. राम म्हणता रामची होई दे, पदी बैसोनी पदवी घेई दे, पदी बैसोनी पदवी घेई दे, पदी बैसोनी पदवी घेई दे. होई दे, पदी बैसोनी पदवी घेई दे, पदी बैसोनी पदवी घेई दे, पदी बैसोनी पदवी घेई दे. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. शास्त्र आहे, हा धर्म आहे. जाऊ द्या, आमची बालगोपाळांची मोठी संघटना आहे गावात. मी तुम्हाला आज सांगतो, कोणी बादशाह येऊ गावात जय श्री रामच म्हणायचं. काय म्हणायचं? जोरात असं. पुढचा हिंदुस्थान भागवाचे, काळजी करायची नाही. काय झालं माहितीये का? आपण थोडे संक्रमण काळात जन्माला आलो, त्यामुळे आपण कन्फ्यूज राहतो.
ये खरं का ते खरं, ये अजिबात कन्फ्यूज नाही. ये जो हिंदू इतका काम करेगा वही देश पे राज करेगा. ये कन्फ्युजन मध्ये नाहीये. हे पूर्ण यांना खात्री पटलेली आहे खरं काय. आपण कन्फ्युजन मध्ये थोडे. हे मोठे वाहू द्या फक्त, हे लय ताकदीने काम करणारे. माझं तर एक अंदाज आहे, योगी आदित्यनाथांसारखा कडवट हिंदुत्ववादी पुढच्या काळात फक्त उत्तर प्रदेशमध्ये नसणार, हिंदुस्थानातल्या घराघरात असणार. हे पोरं इतकी कडवट असतील धर्माबद्दल, यांना इतका अभिमान असेल, गोमातेवर इतकं प्रेम असेल, यांना जर हिवरगाव पावसात टोल नाक्यावर एखादी जर गोमांसाची गाडी सापडली आणि हीच पोरं राहतील ना पोलीसमध्ये, हीच पोरं राहतील तहसीलदार, हीच पोरं राहतील आमदार खासदार. साहेब मी तुम्हाला सांगतो, ती गोमांसाची गाडी पुढं तर जाणार नाही, पण दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी काय राहील माहिती आहे का? चकमकीमध्ये ड्रायव्हरचा एन्काउंटर करावा लागला. ही सुट्टी देणारच नाही. गायीवर सुरा दूर दूरपर्यंत हे सहन नाही करणार. का? यांच्या मनात मुरलंय. यांनी जे नेते पाहिले ना ते गाय मांडीवर खेळवणारे पाहिले. यांनी जे नेते पाहिले ना ते गायीची पूजा करणारी पाहिले. गो मातेला आई मानणारे, देव मानणारे नेते पाहिले. आणि त्यामुळे मोठे झाल्यावर ना गायीलाच सर्वस्व मानणार. हे लिहून ठेवा तुम्ही. घरात हिंदुत्ववादी जन्माला येतील. घरात शिवराय, शंभूराजे, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, साधू संत. म्हणजे हिवरगाव पावसात सुद्धा एकनाथ महाराज नसणार. 2-4 घरं ओलांडले का एखादा एकनाथ महाराज राहणारच कडवट हिंदुत्ववादी. कमाल आहे त्यांच्या हिमतीची, कमाल आहे त्यांच्या हिमतीची, खरंच कमाल आहे. काय धर्मासाठी समर्पित असणं ना ते एकनाथ महाराजांकडे पाहून शिकावं. काय अपेक्षा नाही. धर्म की जय हो न अधर्म का नाश हो. संग्राम बापू बोलतो वेगळा विषय, पण एकनाथ महाराजांचं हिंदुत्व ना खरंच कौतुक करावं असं आहे. साधू संतांचं ते काम होत. स्मरण करा पंढरीनाथा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा कळवळा, वैष्णव विरोध्यांचा नाही. आणि मग सांगितलं त्या गावामध्ये जाऊन की आता जाऊ द्या, आजपर्यंत झालं ते जाऊ द्या, उद्यापासून जरा निष्ठावंत व्हा, धर्माभिमानी व्हा, कडवट व्हा, देवावर प्रेम करा, नका करू नाश आयुष्याचा. काय त्या गावामध्ये महाराजांचं कीर्तन झालं आणि गावातले 25% लोक सुधारले. म्हटले महाराज बरोबर सांगताय. काही गावात माणसं असतात, एकदा सांगितलं की त्यांना कळत. मुळात माणसामध्ये 2 वर्ग आहे. एक वर्ग झोपलेला आहे आणि एक वर्ग आहे त्याने झोपेचं सोंग घेतलंय. जो झोपलेला आहे त्याला साधू संत जाग करू शकता, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलंय त्याला जगाच्या पाठीवरची कोणतीच शक्ती जाग करू शकत नाही. आंब्या आणि पेरू मधला फरक सांगितला तर समजदाराला कळतो हा आंबा आहे हा पेरू आहे. पण ज्याने ठरवलंय दोघांना चिक्कूच म्हणायचं, त्याच्या पुढे आपण किती गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, काही करा, तो आंब्यालाही चिक्कूच मानणार आणि पेरूलाही चिक्कूच मानणार. काय करणार त्याला? आणि मग ते गावातले जे काही समजदार लोक होते ते म्हटले ह्या महात्मा जे सांगतोय ते बरोबर आहे, आपण उद्यापासून सुधारायचं. गावामधल्या 25% लोकांनी गळ्यात माळा घातल्या, कपाळाला टिळा लावायला सुरुवात केली, मुखानं रामनाम जप सुरू केला आणि गाव 25% सुधारला. आणि मग परत दुसऱ्या दिवशी ओजस्वी भारत प्रतिष्ठानचे पोरं गाडी करून डायरेक्ट महाराजांच्या घरी. म्हटले महाराज रात्री तुम्ही आमच्या गावात आले, फार चांगलं सांगितलं, कामाचं सांगितलं, आपल्या धर्माच्या हिताचं सांगितलं, पण महाराज काय झालं माहिती आहे का, गावातले 25% लोक सुधारले, 75% लोकांमध्ये काहीच बदल नाही. महाराज म्हटले कसं काय? मी तर सगळ्यांना सारखंच सांगितलं. उपदेशी तुका
मेघवृष्टीने ऐका. पाऊस जसा सगळीकडे सारखा पडतो तसा मी सारखा बरसलो. 25% लोक सुधारले, 75% लोकांमध्ये बदल नाही. काय झालं बरं? पोरं म्हटले, महाराज काय झालंय माहितीये का, आमच्या गावातल्या लोकांचा अहंकार लय वाढलाय. म्हणजे त्यांना इतका गर्व झालाय की दुसऱ्याचं ते ऐकतात पण ऐकत अजिबात नाही. वर फक्त ऐकल्यासारखं करतात आणि त्याचीच मनमानी करतात. लय अहंकार झालाय त्यांना. असं आहे का? ठीक आहे, चला येतो मी रात्री. गळ्यात विणा घातल्या, हातात चिपळ्या घेतल्या आणि जे महाराज गावात आले, नुसतं सांगितलं नाही असं वागा तसं वागू नका, म्हणजे उपदेश नाही केला, फक्त आले तसे गावातले जे अहंकारी लोक होते छाती काढून उभे राहिलेले त्यांचे पायच धरले. लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी ना. अहो महाराजांच्या गळ्यात विना आहे, हातात चिपळे आहे, पण आले तसे पाय धरले भाविकांचे आणि म्हटले तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही हातानं टाळी वाजवा आणि मुखानं राम म्हणा. दादा त्या गावातले जे अहंकारी लोक होते त्यांना इतक्या गुदगुल्या झाल्या ना, ते म्हटले अरे हा तर लय ट्रेंडिंगला आहे ना, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. म्हणजे तो काळ असा होता की तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की यम सुद्धा घाबरत होता. आजही घाबरतोय, त्या काळातही घाबरत होता, आजही घाबरतो. आणि ज्याला यम घाबरतो तो आपल्या पाया पडतो म्हटल्यावर त्या अहंकारी लोकांना जरा मजा वाटली. ते म्हटले एवढा मोठा माणूस आपल्या पाया पडला, माळच घालायची, कपाळाला टिळाच लावायचा आणि मुखानं जय श्रीरामच म्हणायचं. काय हो, काय अपेक्षा होती त्याची? मला मान द्या. मी नेहमी गावागावात जाऊन सांगतोय, बाबा गावातल्या काही लोकांचे दुखणे लय छोटे, त्यांना निवडणूक नाही लढवायची, त्यांना पैसा नाही कमवायचा, त्यांची एकच इच्छा आहे मला दादा म्हणा. मग म्हणू ना. त्याला दादा म्हटल्यावर जर धर्मकार्य पुढे जात असेल, बघा एकदा त्याला दादा म्हटलं ना, ते पत्रवळ्या उचलू लागत, झाडू लागत, बॅनर लावू लागत, सगळं काम करताय ना. ते काय पाहिजे त्याला? फक्त दादा. अहो मग म्हणू ना दादा त्याला. अहो संतांनी हेच तर केलं ना. आमचं म्हणणं काय, आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही मुखानं देवाचं नाव घेत असाल तर आम्ही सुखी आहे. आणि त्याच्यासाठी संतांनी पाय धरले, पाया पडून सांगितलं आणि मग पुन्हा गावामध्ये 25% परिवर्तन झालं बा. झाले म्हणजे आता गावात किती टक्के बदल झाला सगळा? हा, भारी ऐकताय बरं का लाडक्या बहिणी, असं ऐकलं पाहिजे कीर्तन. 50% गाव सुधारलं, पण 50% गावात बदलच नाही. केली परत ओजस्वी भारत प्रतिष्ठानच्या सहकार्यांनी गाडी केली, गाठले महाराज. म्हटले महाराज तुम्हाला तरी किती त्रास द्यायचा? तुम्ही पहिल्यांदा गावात आले, समजून सांगितलं, 25% गाव सुधारलं. दुसऱ्यांदा गावात आले, पाया पडून सांगितलं, 25% गाव सुधारलं. पण महाराज अजून 50% गावामध्ये काहीच बदल नाही. महाराज म्हटले आता तुम्ही नका सांगू तुमच्या गावातला प्रॉब्लेम काय. कळाला म्हटले मला, येतो म्हणे मी, चला. त्या दिवशी मात्र रात्री महाराज आले, ना समजून सांगितलं ना पाया पडून सांगितलं, मजबूत लावला बा महाराजांनी. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील रडती पुढे महाराज गावात आले, डायरेक्ट शिव्या दिल्या. किती सांगू तरी ना ऐकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. शिंदळीच्यांनो तुमच्या फायद्याचं सांगतोय. बरं पहिल्या दिवशी समजून सांगितलंय, दुसऱ्या दिवशी पाया पडून सांगितलंय, तरी तुम्हाला कळत नाही. लक्षात ठेवा, पुढे तुम्हालाच रडावं लागणार आहे, तुम्हालाच पश्चाताप करावा लागणार आहे. महाराजांनी दिल्या शिव्या. आणि मग शिव्या दिल्यावर गावातले जे काही लोक होते ते म्हटले अरे हे पहिल्या दिवशी आलं तेव्हा समजून सांगत होतं, दुसऱ्या दिवशी आलं तेव्हा पाया पडून सांगत होतं, आज हे शिव्या देऊन सांगतंय. आपण आजच सुधरू नाही तर उद्या हे दांडकं घेऊन यायला बसले. कारण भले तरी देऊ
कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हनू काठी मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू आहे. आता समोरचा जर सरळ मार्गीच नाहीये त्याला शेवटी काय झुंजार ते जगी विष्णुदास एक. मग काय शेवटी महाराज म्हटले शिव्यांशिवाय पर्याय नव्हता आणि लातो के भूत बातो से नाही मानते. त्या दिवशी मात्र शिव्या दिल्यावर काही लोक म्हटले बाबा आपण सुधार. गावात आहे बघा एक वर्ग आहे असा शिव्या दिल्याशिवाय ऐकतच नाही. बघा तुम्ही त्याला शिवी दिले होते सगळं ऐकत आहे तुमचं, शिवी देईपर्यंत ते ऐकत नाही. आणि मग महाराजांनी शिव्या दिल्यावर पुन्हा गावातले 25% लोक सुधारले. म्हणजे आता गावात परिवर्तन किती टक्के झालं 75. किती राहिले आता 25%. पुन्हा ओजस्वी भारत प्रतिष्ठानच्या सगळ्या सहकाऱ्यांनी गाडी केली गाठलं महाराजांना. म्हटले महाराज किती त्रास द्यायचा हो तुम्हाला, तरी आम्हालाच आता लाज वाटायला लागली. पण महाराज खरं सांगू का आम्ही तुम्हाला का त्रास देतोय माहिती आहे, तुमच्यामुळं आमचं 75% गाव सुधारलं. पण महाराज 25% गावातले लोक जास्त बिघडल्यासारखे वागू राहिले का. अहो म्हणे 75% लोक धर्माच्या बाजूने निघाले, कपाळाला गंध लावायला लागले, मुखानं राम राम म्हणायला लागले, भगवा मिरवायला लागले. त्या 25% लोकांना कर्माना ना पचाना काहीच अजीर्ण व्हायला लागलं, कळमळ व्हायला लागले, झोप लागाना. आणि त्याच्यामुळे त्यांच्या पोटात जो गोळा उठलाय ते उरलेल्या 75% लोकांना लय त्रास देऊ राहिले. म्हटले महाराज म्हटले असं बर. महाराज काय म्हटले माहितीये का, पोरांनो बसा आता माझ्या पुढं बसा. म्हटले तुम्ही काय म्हटले 75% गाव माझ्यामुळं सुधारलं, अजिबात मला त्याचं श्रेय देऊ नका. म्हटले हे बघा आमचं ते काम आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वार्ताय. हे बघा संतांनी जो मार्ग दाखवलाय तो मार्ग तुमच्यापर्यंत आणून ठेवणे, तुम्हाला सांगणे, तुम्हाला दाखवणे एवढंच आमचं काम आहे. बाकी त्या कामाचा अवलंब करणे किंवा न करणे हे शेवटी तुमच्यावर अवलंबून. आपल्याला वाटतं डॉक्टरने आपल्याला बरं केलं. अहो डॉक्टर फक्त आपल्याला रस्ता दाखवतो, रोग प्रतिकार क्षमता आपली ऍक्टिव्ह होते. मग डॉक्टर तर सगळ्यांवर उपचार करतो, काही मराठ्यान काही जागात. असं का होतं, काहींच्या शरीरानं त्या रोगाच्या विरोधात लढण्याला साथच दिले नाही आणि काहींच्या शरीराने डॉक्टरच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल केली, बरे झाले. साधू संत तसंच म्हणताय. आम्ही सांगितलं सारा सार विचार करा उठाउठी नामधारा कंठी विठोबाचे. आम्ही हे बघा सगळ्यांना सारखं सांगितलं, पण गावातले 75% लोक जे सुधारले त्याचं श्रेय आम्हाला देऊ नका आणि जे 25% बिघडलेले त्याचं खापर पण आमच्या डोक्यावर फोडू नका. काय होतं आम्ही कीर्तन करून गेल्यावर लोक आम्हाला फोन करतात, नुसतीच कीर्तन करताय लोक का सुधारणा, प्रश्न आहे अनेकांचा. मग महाराज म्हटले बाबा ते 75% जे सुधारले त्याचं श्रेय आम्हाला देऊ नका, आमचं ते कामच आहे. आणि जे 25% बिघडलेलेच आहे त्याचं खापर पण आमच्या डोक्यावर फोडू नका. ते 75% लोकांमध्ये जो सकारात्मक बदल झाला, ते 75% लोक जे धर्माच्या बाजूने निघाले त्याचं एकमेव कारण आहे पहिल्या चरणात जो
तयाची 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 कुळी कन्या पुत्र होती सात्विक कुळी कन्या पुत्र होती सात्विक हा कुळी कन्या पुत्र होती सात्विक कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक जय श्रीराम. भगवान श्री तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या चरणात. म्हटले तुमचं 75% गाव जे हिंदुत्ववादी झालं ना त्याचं एकमेव कारण आहे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. ते म्हटले अरे त्यांचे आईबापच दर्जेदार होते. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. अहो महाराजांनी कुळाचंच कौतुक केलंय. चांगली पोरं जन्माला जेव्हा घराण्यात येतात ते म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अहो बीज शुद्ध असल्यामुळं त्या बीजापासून निर्माण होणारा वृक्ष आणि त्याला लागणारी फळं ही मधुर असतात हे महाराजांनी सांगितलं. आणि